सकाळी मंत्रालयातून फोन आला होता, ते काम रखडलं असं म्हणताय. नाही भैया, तू काळजी नको करूस. फाईल क्लिअर करून घेतली आहे, फक्त साहेबांची साईन राहिली. ते एकदा झाले की काम मार्गी लागेल. हलगर्जीपणा नको आहे. आणि ते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचं नियोजन ते शुभूला सांग नीट बघायला. पण काय हे? नका हळू. अरे जरा पाणी आणा रे. काय झालं? हळूहळू हळूहळू पाणी आणा, पाणी आणा. हळूहळू हळू. नंदाका हळू हळू हळू. हो, अरे पाणी आणा. पाणी हे घे. नंदाका, बरं वाटतंय का आता? पण श्रावणी, हे कानातले कोणाचे आहेत ग आणि कुठे सापडले तुला? हे कानातलं आपल्या अलकनंदा मॅडमचं. अरे हो, हे नंदाकाचंच आहे. तुमच्या एका कानातलं पडलं, तुमच्या लक्षात नाही आलं का? कुठे पडले होते श्रावणी? म्हणजे कुठे सापडले तुला पडलेले? जिथे ते कधीच सापडायला नको होतं अशा ठिकाणी. मेंटल हॉस्पिटलमध्ये. मेंटल हॉस्पिटल. मेंटल हॉस्पिटल. मेंटल हॉस्पिटल. मेंटल हॉस्पिटलमध्ये? नंदाका, तू कशाला गेली होतीस? काही काम होतं का? हो, आणि आपल्या ओळखीतलं तसं तिथे कोणीच नाहीये. हा, आपलं कोणीच नाही तिथे नंदाका. मग तू का गेली होतीस? अरे मी ये बरं झालं आलास. तू काल होतास ना माझ्या बरोबर. आता तूच सगळ्यांना सांग हे कानातलं आपल्याला कुठे मिळालं ते. शिव, काय आहे सगळं? साहेब, मला या कानातल्याविषयी काहीच माहित नाही. मॅडम, तुम्ही काय बोलताय? साहेब, मी फाईल ऑफिसमध्ये ठेवून येतो. हा शुभ्या खोटं का बोलला मला कळत नाहीये. हा, त्या शुभ्या आणि श्रावणीचा वेगळा प्लॅन पण असेल ना. मी सांगते खरं काय ते. बस. विश्वंभर, नंदाका, काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. तू जे काही करशील ते बऱ्यासाठीच असेल, त्याची खात्री आहे मला.